सध्या आपल्या दैनंदिन जीवनात जवळपास प्रत्येक गोष्टीत सर्रास भेसळ होताना दिसते आणि याचा सगळ्यात जास्त फटका आपल्या आरोग्याला पोहोचतोय। आधुनिक औषधांमुळे आपलं आयुष्य जरी वाढलं असेल पण खाण्यापिण्यातल्या भेसळीमुळे आपलं आरोग्य मात्र दूषित झालेलं आहे। याच पार्श्वभूमीवर विचार करता आपल्या खाण्यापिण्यात वापरले जाणारे तेल खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना दिसतं। आपल्या भारतीय संस्कृतीत असलेल्या पौष्टिक खाद्यपदार्थांमध्ये तेलाचा वापर होत असतो आणि तो होणंही गरजेचं आहे, कारण आपल्या शरीराला तेल आणि तुपाची गरज आहे। हीच बाब लक्षात घेऊन अहमदनगरमध्ये संजय गाडेकर यांनी शुद्धायू लाकडी घाणा नुकताच सुरू केला आहे आणि या घाण्याला पद्मश्री पुरस्कार प्राप्त पोपटराव पवार यांनी भेट दिली। तिथली तेल शुद्धीकरणाची प्रक्रिया त्यांनी संपूर्णपणे जाणून घेतली आणि खात्री पटल्यानंतरच त्यांनी आपणही आपल्या भावी आयुष्यात याच शुद्धायू लाकडी घाण्याचं तेल वापरणार असल्याचा आपला संकल्प यावेळी बोलून दाखवला। या कार्यक्रमासाठी हेमंत पाटील, भैया गंधे, मकरंद घोडके आणि प्रताप पाटील आदी उपस्थित होते। आज मी या ठिकाणी मुद्दामून माझे कॉलेजच्या कालखंडातील क्रिकेटचे मित्र संजय गाडेकर यांच्या शुद्धायू म्हणजे नॅचरल तेल घाणीला मुद्दामून आज भेट देण्यासाठी आलो, कारण आज दिवसेंदिवस हृदयाचे समस्या वाढत चाललेली। जगाच्या एकूण हार्ट पेशंटमध्ये 60% पेशंट भारतात सापडतात आणि याला मूळ कारण खाद्यतेल आहे। मग खाद्यतेल परंपरेने करडीचं तेल, शेंगदाणा तेल असेल किंवा इतर जी तेल आपण वर्षानुवर्ष वापरत आलो, आता हे मिळत नाही आणि आयात केलेल्या तेलामुळे ज्या समस्या निर्माण होतात कोलेस्ट्रॉलच्या या, तर मला असं वाटतं शुद्ध तेल आपल्या आहारामध्ये आलं पाहिजे। आणि करडी हे परंपरेने करडी असेल, सूर्यफूल असेल, शेंगदाणा असेल, म्हणून आज अनेक दिवस संजूकडे जायचं आणि शुद्ध तेल कसं असं प्रत्यक्ष घाण्यावर जाऊन पाहायचं म्हणून आज या ठिकाणी आलो। आल्यानंतर खूप आनंद वाटला। मी पण येथूनच तेल आज घेऊन जाणार आहे आणि येथून पुढे घरी सुद्धा हेच शुद्ध तेल वापरणार आहे। म्हणून शुद्ध आयु शुद्ध तेल असेल तरच होऊ शकतं। म्हणून उत्तम आरोग्यासाठी शुद्ध तेल हे अति महत्त्वाचं आहे आणि ते इथं आल्यानंतर पाहिल्यावर खूप आनंद वाटला। मला वाटतं सर्वांचं आरोग्य तेलामध्ये आहे, म्हणून संजय गाडेकर यांनी जी सुरुवात केलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी सुद्धा या शुद्ध तेलाचा वापर केला पाहिजे।